हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं मी राजश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आमच्या घराची गृहप्रवेश आहे पूजा, आणि हे माझं माहेर आहे आणि ही माझी आई आहे जी की आम्हाला हळदी कुंकू लावून घरामध्ये घेत आहे। रीतीप्रमाणे ते आपल्या नंदेनी म्हणजे घरच्या मुलीने कळश वगैरे आणायचा असतो। सो मग आम्ही आलेलो आहे घरात ते कळश वगैरे घेऊन, माझी प्रिशू पण आलेली आहे आणि नंतर आम्ही अशा प्रकारे आम्ही घरामध्ये गृहप्रवेश केलेला आहे असा कलश घेऊन। तर जसं आम्ही पुजारींना सांगितलेलं आहे त्या प्रथेनुसार आम्ही सगळ्या पद्धतीनुसार करत आहे। आणि ही माझी भाऊजाई आहे, भाऊ आहे जे की आम्हाला हळदी कुंकू लावून आम्हाला मानपान देत आहे। आणि माझी भाऊजाई आणि माझे भाऊ खूप चांगले आहेत। आमचा छोटासा रूम होता पण त्यांनी मोठा डबल वाढवून घेतलेला आहे, कारण आमची मुलं आम्ही लोक नेहमी यावं आणि तिथे राहावं। पहिले जागा थोडी कमी पडायची पण आता खूप मोठा रूम केलेला आहे माझ्या भावाने। तर अशा प्रकारे आता पुजारीने त्यांना घराची म्हणजे प्रदक्षिणा करायला लावलेली आहे भावाला आणि भावजाला, यांच्या हातून आम्ही पूजा करत आहे। तर त्यानुसार ते लोक पूजेची सुरुवात करत आहे। तर अशा प्रकारे आता तुम्हाला माझं घर कसं आहे काय आहे ते तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा आमचं एवढं मोठं घर आहे खाली, आणि तसंच 3 रूम माझ्या भावाने ते बांधून घेतलेले आहेत। आणि माझा भाऊ खूप प्रेमळ आहे, माझी भाऊजी पण तितकीच प्रेमळ आहे। आमच्या मुलाबाळांचा खूप लाड करतात आमचा पण। असं कधीच होत नाही की त्यांना आम्ही आलो आणि कंटाळा आला, उलटं त्या नाही आले तर आम्हाला जबरदस्ती बोलून घेतात या या म्हणून, आणि खूप माया लावतात आम्हाला। आमचे बड्डे आमचे सेलिब्रेशन आवडीने करतात ते। तर सेलिब्रेशनसाठी सुद्धा आपल्याला मोठी जागा पाहिजे, त्यामुळे माझ्या भावाने असं प्लॅन केलं की त्याने वरती एक टॅरिस करून घेतलं। हे बघा हे टॅरिस आहे, खूप सुंदर टॅरिस केलं त्यांनी, आणि त्याला ना खूप छान डिझाईन पण त्यांनी करून घेतलेलं आहे। असं आतमध्ये एक रूम केलेला आहे। अशा प्रकारे त्यांनी म्हणजे आम्हाला सगळं सुविधा होईल, मुलांचे बड्डे वगैरे करता येईल अशा प्रकारे त्यांनी सगळी सुविधा करून घेतलेली आहे। आता माझे घरातले सगळे परिवार असे ते प्रदक्षिणा करत आहे। माझे भाऊ भाऊजाई, माझी आई, माझा अजून एक भाऊ, पप्पा, असे सगळे आमची पुरी फॅमिली ते प्रदक्षिणा करत आहेत। जसं पुजारींनी सांगितलेलं आहे त्यानुसार ते प्रदक्षिणा घराची पूर्णपणे, तसं त्यानुसार तुम्हाला मी घर पण दाखवते कसे आमचं घर कसं झालेलं आहे। खूप सुंदर असं म्हणजे चॉल टाईप आहे, असं छोटी छोटी घरं आहेत अवतीभोवती। त्यानुसार आम्ही ते आमचं पण घर छोटंच होतं, तर आता नवीन घर आम्ही बांधलेलं आहे। आणि हे माझे 2 भाऊ आणि माझी भाऊजाई आणि माझे मम्मी पप्पा हेच सगळे चालू आहेत त्याचं प्रदक्षिणाचं। आणि हा सेंटरवाला रूम आहे म्हणजे मधला रूम, असे 3 रूम बांधलेले आहेत। हा मधला रूम पण खूप मोठा झालेला आहे। आणि इथे अजून कलरिंगचं काम बाकी आहे, काम पूर्ण कंप्लीट नाही झालेलं पण आम्ही पूजा करून घेत आहे। तर अशा प्रकारे घराची पूर्णपणे प्रदक्षिणा करत आहेत ते लोक। आणि आता घरात खाली पुजाऱ्यांनी पूजेची पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे। दूध जे घालवतात नाही का घरामध्ये नवीन, तर त्याच्यासाठी हा छोटूसा गॅस लावलेला आहे। आणि आम्ही घालणार आहे सत्यनारायणची पूजा होम हवन प्रॉपर करून। तर त्यानुसार सगळं जसं पुजाऱ्याने सांगितलं माझ्या भावाने तशा पद्धतीने तयारी केलेली आहे, आणि सामान वगैरे सगळं व्यवस्थित आम्ही आणून दिलेलं आहे पुजाऱ्यांना। तर त्यानुसार पुजारी चाललो आहे। तर अशा प्रकारे गाईज तुम्हाला माझं घर मी पूर्णपणे दाखवलेलं आहे माहेरचं। तर आशा करते तुम्हाला माझ्या घराची पूजा छान वाटली असेल आणि माझं घर पण छान वाटलं असेल। तर नक्की माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, मला सपोर्ट करा, कारण मी याच्यापुढे ब्लॉगिंग चॅनल ओपन केलेलं आहे। तर मी माझ्या लाईफमध्ये जे जसं टर्न होत आहे लाईफमध्ये, तर त्यानुसार मी तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवत आहे। तर माझ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग।